लाडक्या बहिणीनो, तुम्ही लाडकी बहिणीची केवायसी केलेली आहे, परंतु ती स्क्रीनवरतीच आहे. त्याची तुम्हाला रिसिप्ट मिळालेली आहे का नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी अवी चौधरी. आपण पाहत आहोत अवी चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन आले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. चला तर मग स्टार्ट करूया. तर मग सुरुवातीला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ. तिथे केल्यानंतर तुम्हाला क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे गुगलवरती UIDAI तुम्हाला UID साईट ओपन करायची आहे. तिथे बघा फर्स्ट साईडला तुम्हाला तिथे UIDची साईट तुम्हाला शो झालेली आहे. तिथे तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमची पसंतीचा जी तुमची लँग्वेज असेल ती तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ते इथे UID साईट इथे ओपन झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खालती चेक आधार अपडेट स्टेटसवरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर तिथे तुम्हाला एक पॉपअप शो होतोय, तो तुम्हाला तिथे कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल केल्यानंतर परत तुम्हाला तिथे डॅशबोर्डवरती जायचं आहे. डॅशबोर्डवरती केल्यानंतर वेलकम टू आधार इथे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. लॉगिनवरती क्लिक करा. तर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला खालती एक कॅपचा तुम्हाला शो झालेला आहे, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉगिन विथ OTP करायचे आहे. जो तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक OTP येईल, तो तुम्हाला इथे एंटर OTP तुम्हाला करायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे आणि तुम्हाला खालती यायचं आहे. खालती तुम्हाला ऑथेंटिकेशन हिस्ट्रीमध्ये यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला तिथे बघा एक ऑप्शन होतं, डेट शो होते तुम्हाला आणि वरती बघा सिलेक्टचा ऑप्शन आहे. त्या सिलेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण जी KYC केलेली आहे ते OTPच्या माध्यमातून केलेलं आहे, तर आपण OTPवर क्लिक करणार. आता तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये KYC केलेलं आहे हा तुम्हाला महिना आठवायचा आहे आणि त्याचे तुम्हाला इथे फर्स्ट जी आहे मी आता माझ्या टाकतो आहे. मी ऑक्टोबरमध्ये KYC केलेलं मी 1 तारीख ते सिलेक्ट करतो आणि फेस ऑथेंटिकेशन हिस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे. नंतर खाली तुम्हाला इथे स्क्रोल करायचं, इथे शो होते तुम्हाला बघा DIT.gov.महाराष्ट्र. तर ही तुम्ही लाडकी बहिणीची जी KYC केलेली आहे इथे तुम्हाला तिथे तुम्हाला एक रिसिप्ट दिसत आहे तुम्हाला. तर त्याच्यानंतर तुम्हाला ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल तुम्ही डाउनलोड PDF वरती क्लिक करा. तर PDF फाईल डाउनलोड झालेली आहे. क्लिक करतोय. तर PDF फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे पासवर्ड मागतोय. तर तुमचे जे लाडक्या बहिणीचे जे सुरुवातीचं नाव असेल तर तुम्हाला तिथे सुरुवातीचे 4 अक्षर टाकायचे आहेत आणि तुमचं जी डेट ऑफ बर्थ असेल तिची तुम्हाला शेवटचे लास्ट वर्ष टाकायचं आहे आणि ओपन करायचं आहे. तर लाडक्या बहिणीनं इथं आपली रिसिप्ट डाउनलोड झालेली आहे. बघा तुम्ही चेक करू शकता इथे DIT.gov.महाराष्ट्र आणि बघा साईडला तुमची इथे सक्सेस KYC झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनी ही तुम्ही रिसिप्ट काढून ठेवा. जर तुम्हाला पुढे काय प्रॉब्लेम समजा आला तर तुम्हाला तिथे दाखवता येईल तुम्हाला. ओके. तर लाडक्या बहिणींनो, हा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच आम्ही नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. थँक्यू.